यांच्याशी फारसं सूर जुळत नसतानाही शरद पवार विरोधी बंडात भक्कम साथ दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये सर्वजण बचावात्मक भूमिका घेत असताना जरांगे विरोधात आक्रमक भूमिका घेऊन ओबीसींचे आरक्षण बचावाचा नारा दिला. तरीही ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद नाकारण्यात आलंय. या प्रकारामुळे प्रचंड संतापलेल्या भुजबळांनी आता थेट अजित पवारांनाच आव्हान देऊन राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा इशारा दिलाय. 1-2 दिवसात समर्थकांशी बोलून ते अंतिम निर्णय घेणार आहेत. भुजबळांच्या या बंडामुळे ओबीसी समाज महायुतीपासून दुरावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहेत भुजबळांसमोर आता पुढचे पर्याय, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये नुकतेच 39 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात काही बड्या नेत्यांची नावं कापण्याचा धक्कादायक निर्णय तिन्ही पक्षांच्या नेत्यांना घ्यावा लागला. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव राष्ट्रवादीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असेल असंच सर्वजण गृहीत धरून होते, कारण त्यांच्यासारखा फायर ब्रँड नेता सरकारला हवा होता अशी समजूत सर्वांचीच होती. मात्र मंत्रिपदाची आस घेऊन भुजबळ 1 दिवस आधी नागपुरात रवाना झाले होते. मात्र अजित पवारांच्या पक्षाकडून जेव्हा भावी मंत्र्यांना फोन जाऊ लागले तेव्हा त्यात भुजबळांचा नंबर नव्हता. हे ऐनवेळी त्यांना कळालं, त्यामुळे भुजबळ आता प्रचंड संतापलेले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. ते म्हणाले, होय मी नाराज आहे. पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो, मी नाराज आहे. तुमचं अजित पवार किंवा सुनील तटकरे यांच्याशी काही बोलणं झालं आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही असं सांगून त्यांनी आता पक्ष नेतृत्वापासून आपण अंतर ठेवूनच वागणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. भुजबळ यावेळी म्हणाले, मंत्रिपद न दिल्याचं मला दुःख नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय किंवा फेकलं काय, कोणाला काय फरक पडतो? आयुष्यात अनेकदा मंत्रिपद मिळाली आहेत किंवा किती वेळा ती गेलेली देखील आहेत. परंतु छगन भुजबळ अद्याप संपला नाहीये. पण माझा जो अवमान पक्षानं केलाय त्याबद्दल वाईट वाटतं. 8 दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जा असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र जेव्हा मी लोकसभेत किंवा राज्यसभेत जाण्यासाठी उत्सुक होतो तेव्हा पक्षानं मला संधी दिली नाही. लोकसभेच्या वेळी नाशिकमधून तिकीट मागितलं, तेही मला दिलं नाही. नंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं तेव्हा घरातला मामला म्हणून मला शांत बसवण्यात आलं. नंतर साताऱ्याच्या नितीन पाटलांना राज्यसभा दिली, तेव्हाही मला शांत बसवलं. आता म्हणतात नितीन पाटलांचा राजीनामा घेतो व तुम्हाला राज्यसभा देतो. का तर म्हणे नितीन पाटलांच्या भावाला मकरंद पाटलांना मंत्रिपद दिलंय म्हणून. त्यांचा राजीनामा घेऊ? का घ्यायचा त्यांचा राजीनामा? आणि मी आता का राज्यसभेवर जायचं? येवल्याच्या जनतेनं मला निवडून दिलं आहे. आता त्यांना सोडून राज्यसभेत गेल्यास या मतदारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल असं सांगून भुजबळांनी आता पक्षानं राज्यसभा दिली तरी स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मी ओबीसींच्या हक्कासाठी लढत होतो आणि पुढेही लढत राहीन. कदाचित मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्यानं मला मंत्रिपद नाकारलं असेल असा टोलाही भुजबळांनी लगावलाय. मंत्रिपद नाकारल्यामुळे रागावलेले भुजबळ तडकाफडकी नागपूर सोडून नाशिकमध्ये दाखल झालेत. 2 दिवस समर्थकांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जहा नहीं रहना वहा नहीं चैना असं म्हणत पक्ष सोडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेतच. आता फक्त हा निर्णय मंत्रिपद डावलल्यानं आपण घेत नाही हे सिद्ध करण्यासाठी ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याची औपचारिकता पूर्ण करणार आहेत. मुळात देवेंद्र फडणवीस हे भुजबळांना मंत्रिपद देण्यास सकारात्मक होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण अजित पवारांनी तरुणांना संधी देण्यासाठी त्यांना बाजूला सारल्याचं एका गटाकडून सांगितलं जातं. तर दुसरीकडे भुजबळांचे पुतणे समीर यांनी नांदगावमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात बंडखोरी केल्याची शिक्षा म्हणून भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याचं दुसऱ्या गटाकडून सांगितलं जात आहे. पण मग आता भुजबळ कोणता मार्ग निवडतील अशी चर्चा सुरू झाली आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळीच नाशकातून तिकीट मिळालं नाही तर भुजबळ राष्ट्रवादी सोडून महाविकास आघाडीतील एका पक्षाकडून लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण ऐनवेळी भुजबळांनी तो निर्णय रद्द केला. त्यावेळीही भुजबळांची पसंती राष्ट्रीय पक्षाला होती असं त्यांचे निकटवर्तीय सांगत होते. म्हणजेच भुजबळ काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा अंदाज लावला जात होता. तेव्हा काँग्रेस पक्ष बहरत होता. पण आता विधानसभेला त्यांचं पानिपत झाल्यानं भुजबळ आता महाविकास आघाडीतील एकाही पक्षात जाऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत. त्याऐवजी समता परिषद या आपल्या संघटनेच्या माध्यमातून ते ओबीसींसाठी आपल्याच सरकारशी लढा चालू ठेवतील अशी शक्यता
जास्त दिसतेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा एक पर्याय त्यांच्या समोर असेल, पण भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता वाटणाऱ्यांमध्ये भुजबळही आहेत. त्यामुळे आसमान से गिरे और खजूर पे अटके अशी परिस्थिती भुजबळ करून घेणार नाहीत. भुजबळांचे पुतणे समीर यांनी आधीच नांदगाव मधून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सोडलाय. आता भुजबळांचे पुत्र पंकज हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे भुजबळ पंकज यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावणार का, की फक्त स्वतःच पक्षाबाहेर पडून मुलाला राष्ट्रवादीतच ठेवतील व पुतण्या समीरच्या मदतीनं ओबीसींचं संघटन पुन्हा बळकट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहेत. राष्ट्रवादीत निर्माण झालेला हा पेच सोडवण्यासाठी भाजप श्रेष्ठी मध्यस्थी करू शकतात. त्यात यश आलं तर मात्र ना भुजबळ राष्ट्रवादी सोडतील ना त्यांच्या मुलाला आमदारकी सोडण्याची वेळ येईल. पाहुयात आता भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात.